हॅलो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. मित्रांनो, काल आपण स्टडी केलं इंट्रोडक्शन ऑफ एसएचएम. एसएचएम ला आपण स्टडी केले. एसएचएम मध्ये दोन टाइप्स होते आपल्याकडे. आपण एसएचएम मध्ये आपण स्टडी केलं ऑसिलेशन. ऑसिलेशन मध्ये आपण दोन टाइप्स स्टडी केले, पिरियडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. पिरियडिक मोशन मध्ये आपण काय केलं, मोशन सच दॅट इटसेल्फ रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे आपल्याला जो चार पार्टिकल एखादा जो एसएचएम एखादा बॉडी असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे तो इटसेल्फ रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज काय म्हणलं आपण त्याला पिरियडिक मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण स्टडी केलं क्लॉक, म्हणजे हँड ऑफ क्लॉक, म्हणजे एखाद्या आपल्या हातातलं घड्याळ असेल किंवा भिंतीवरचं जे घड्याळ असेल तर त्यामधला जो आवर्स हँड असेल किंवा मिनिट हँड असेल तो रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये तो पार्टिकल काय करत होता मित्रांनो, एक मोशन करत होता. आणि दुसरे एक आपण स्टडी केलं मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन म्हणजे अर्थ जी आहे ती अर्थ रिव्हॉल्व करते रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये, ते पिरियडिक मोशन होतं. हे आपण स्टडी केलं पिरियडिक मोशन. त्यानंतर आपण मित्रांनो स्टडी केलं ऑसिलेटरी मोशन मध्ये. ऑसिलेटरी मोशन होतं आपल्याकडे जे ऑसिलेटरी मोशन मधला मानला आपण द मोशन सच दॅट टू अँड फ्रो मोशन इन अ सेम पाथ इज कॉल्ड एज द ऑसिलेटरी मोशन. टू अँड फ्रो पाथ ज्यावेळेस आपल्याकडे सेम पाथ वरती जो मोशन करतो त्याला मानलं आपण ऑसिलेटरी मोशन. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण स्टडी करतो सिंपल पेंडुलम अँड आपण त्याला मानलं स्प्रिंग फोर्स. त्या स्प्रिंग फोर्सला आपण स्टडी केला आणि स्प्रिंग फोर्सला आपण हुक्स लॉ ने सांगितलं की जो स्प्रिंग फोर्स होता तो F -kx ला आपण स्टडी केलं -kx पॉवर n. n ला आपण n 2 ठेवलं, n 1 मानलं आणि त्यामधला नॉट एसएचएम आणि एसएचएम इक्वेशन आपण फाइंड आउट केलं. तर त्याला आपण स्टडी केलं की F -kx x ची पॉवर किती 1 हे इक्वेशन आपण ट्रू मानतो मित्रांनो आणि ते इक्वेशन होतं आपल्याकडे एसएचएम. त्यानंतर आपण एक इक्वेशनला स्टडी केलं F आपण एक फोर्स मानला तर F 4 चे इक्वेशन घेतलं तर F -2x आणि सेकंड ला एक इक्वेशन घेतलं होतं. दोन इक्वेशनला स्टडी केलं F -2 -2x. ह्या इक्वेशन मधून आपण मेन पोझिशन काढली. त्यानंतर सेकंड ला बी मेन पोझिशन काढली आणि मेन पोझिशन पासून एखादा पार्टिकल जर मी प्लस एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट केला तर त्यामधला जो फोर्स आहे तो फोर्स कुठे लागतो टुवर्ड द मेन पोझिशन. म्हणजे कोणत्या डायरेक्शनला मायनस डायरेक्शनला. आणि नेक्स्ट ला मायनस डिस्प्लेसमेंट केलं तर टुवर्ड द मेन पोझिशनला फोर्स आहे म्हणजे पॉझिटिव्ह फोर्स असेल तर आपण एक एसएचएमचे इक्वेशन ट्रू आहे असं मानतो मित्रांनो. की आपण स्टडी केला. त्यानंतर सिंपल हार्मोनिक मोशनला स्टडी केलं म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइन्ड एज द पिरियडिक मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन विच द acceleration and restoring force directed toward the mean position and its the magnitude is directly proportional to the displacement किंवा डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन. त्याला आपण स्टडी केलं. हे होतं मित्रांनो आपल्याकडे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं F -kx. ते -kx काय होतं आपल्याकडे मित्रांनो k डायरेक्टली किंवा k प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे फोर्स कॉन्स्टंट होता आणि निगेटिव्ह साइन इंडिकेट्स द फोर्स टुवर्ड द मेन पोझिशन. हे आपण स्टडी केलं. आणि त्यानंतर आपण मित्रांनो स्टडी केलं आपल्याकडे ऍक्सेलरेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट केलं आपण ऍक्सेलरेशनचं. डिफरन्शियल इक्वेशन काय होतं d2x/dt² आणि प्लस ओमेगा x = 0 ह्या फॉर्म मध्ये इक्वेशनला मांडलं. किंवा तुम्ही असं म्हणू शकता त्याला की d2x/dt² -ओमेगा² x. हे काय होतं मित्रांनो आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन. त्यामध्ये तुम्ही आणखीन त्याला चेंज करून देऊ शकता d2x/dt² k/m मीन्स काय होता ओमेगा² into x = 0. हे बी काय होतं मित्रांनो आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन होतं. आपण असं घेतलं त्याला द इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड आर किंवा दिस इज कॉल्ड एज द किंवा रिप्रेझेंट द डिफरन्शियल इक्वेशन इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे होतं लिनियर एसएचएम मधलं इक्वेशन. मित्रांनो इथपर्यंत आपण काल स्टडी केलं. मी एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला सांगितलं. आज आपल्याला मित्रांनो स्टडी करायचे ऍक्सेलरेशन अँड व्हेलॉसिटी. आता ऍक्सेलरेशन इन एसएचएम द एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन इन एसएचएम. कोणतं एसएचएम आहे लिनियर एसएचएम. आता ऍक्सेलरेशनला फाइंड आउट करू मित्रांनो. स्टडी करतो मी फर्स्टला एक्सप्रेशन फॉर लिनियर एक्सप्रेशन फॉर acceleration in लिनियर एसएचएम. आता नीट लक्ष द्यायचं एकदम मित्रांनो काळजीपूर्वक आणि एकदम सोपा पार्ट आहे. एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन इन लिनियर एसएचएम. ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन तर आपण फाइंड आउट केलं. तरी पण मित्रांनो आपण असं मानू जे इक्वेशन होतं आपल्याकडे कोणतं डिफरन्शियल फॉर्म मधलं जे इक्वेशन होतं त्याला इक्वेशनला लिहिलं d2x. काय लिहिलं मित्रांनो आपण d2x/dt² x
ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपण स्टडी केलं. इकडे आपण त्याला मानलं होतं डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे बी काय होतं डिफरन्शियल इक्वेशन होतं. मी प्लस इकडे नेल्यानंतर काय झालं मायनस. नेक्स्ट ला डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर एक्स काय होतं मित्रांनो आपल्याकडे. हे जे इक्वेशन आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर एक्स आहे. त्यामध्ये आपण x इज इक्वल टू v इज इक्वल टू मी पुट अप केलं. v इज इक्वल टू dx अपॉन dt. dx अपॉन काय देतं dt आणि a इज इक्वल टू dv अपॉन dt देतो मित्रांनो. तर आपण हे dv स्क्वेअर अपॉन dx स्क्वेअर अपॉन dt स्क्वेअर ला म्हणजे काय आलं आपल्याकडे a. मग आपण जे इक्वेशन पुट अप करणार a इज इक्वल टू मायनस a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. This is called as the expression for the acceleration in linear SHM. हे काय झालं मित्रांनो आपल्याकडे linear SHM मध्ये एक इक्वेशन आहे a is equal to याला म्हणायचं ते जे इक्वेशन क्रिएट झालं ते इक्वेशनला मी नाव देतो फर्स्ट इक्वेशन. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज द acceleration in linear SHM. एकदम इझी मित्रांनो. आपण हे अगोदरच कालच सॉल्व केलं मित्रांनो. a is equal to minus omega square into x. आता आपण जे इक्वेशन फाइंड आउट केलं त्यालाच मानलं आपण acceleration in linear SHM. आता फाइंड आउट काय करायचं बघा मित्रांनो. आता मी मानतो त्याला आपल्याला x ला मी ऍक्सलरेशन कधी फाइंड आउट करायचं आपल्याला. मी पार्टिकलला जो m ऑब्जेक्ट आहे त्या पार्टिकलला मी प्लस एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट करत किंवा परत वापस मीनला नेईन आणि मीन पासून कुठे नेईन मायनस एक्स्ट्रीमला. त्यावेळेस आपल्याकडे कंडिशन काय आहे की ऍक्सलरेशनला कोणतं ऍक्सलरेशन मानणार ते आपल्याला स्टडी करायचं. म्हणून मित्रांनो आपण त्याला मानतो मी फर्स्टला इथं टायटल दिलं त्याला मानतो मी स्टार म्हणून हेडिंग टाकली तुम्हाला त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन मध्ये. तर मी मानतो maximum acceleration किंवा expression for the maximum acceleration. आता maximum acceleration कधी येतं जी कंडिशन आहे मी मानतो maximum acceleration कंडिशन किंवा केस फर्स्ट मानतो. केस मी त्याला फर्स्ट मानतो. कधी केस असेल आपल्याकडे फर्स्ट. आता केस फर्स्ट कधी येते आपल्याकडे मी ज्यावेळेस x इज इक्वल टू a म्हणजे पार्टिकल जो आहे तो पार्टिकलला मी कुठे लिहून ठेवला आता a वरती म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं प्लस a. त्याला मी काय म्हणतोय प्लस a म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलचं त्या डिस्प्लेसमेंट पार्टिकलला किती आपण केलं प्लस a डिस्प्लेसमेंट. कोणती केस आहे फर्स्ट केस आहे. तर आपण त्या पार्टिकलला असं मानलं x इज इक्वल टू प्लस a तर ऍक्सलरेशन किती आपल्याकडे a इज इक्वल टू इक्वेशन काय मायनस a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू किती x. बरोबर ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू a x. तर a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि प्लस किती राहील आपल्याकडे मित्रांनो a. प्लस किती झालं a. x डिस्प्लेसमेंट कुठे आहे a. आपली जी सिच्युएशन होती त्याची आपल्याकडे एसएचएम होतं ही कोणती पोझिशन होती मीन. इकडे कोणतं होतं प्लस a आणि इकडे काय होतं मायनस a. जे ऍक्सलरेशन आहे ते इथलं ऍक्सलरेशन लिहिल इथलं ऍक्सलरेशन लिहिल आणि इथलं ऍक्सलरेशन. आता काय आता नेक्स्ट टाइम मानला a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस a म्हणजे किती आलं a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ते ऍक्सलरेशन कुठल्या पोझिशनला एक्स्ट्रीम पोझिशनला. मग किती ऍक्सलरेशन मिळालं मी मॅक्झिमम. बरोबर हे ऍक्सलरेशन कोणतं मॅक्झिमम ऍक्सलरेशन कंडिशन. कोणती कंडिशन आहे मॅक्झिमम ऍक्सलरेशनची कंडिशन केस फर्स्ट. लक्षात आलं ते मॅक्झिमम ऍक्सलरेशन. आता मित्रांनो इथं मी आपण काय करणार आता a इज इक्वल टू काय लिहितो मॅक्झिमम ऍक्सलरेशन. पण त्या कंडिशनला ज्यावेळेस माझ्याकडे मी प्लस x डिस्प्लेसमेंट केलं किती x डिस्प्लेसमेंट आहे प्लस. आता प्लस a ला गेलं तर मॅक्झिमम आहे. मी परत वापस x ला कुठे आणलं परत वापस मीन पोझिशनला आणलं. तर मीन इज इक्वल टू मीन पोझिशनला मी परत वापस काय मानलं मीन पोझिशनला x इज इक्वल टू किती 0. बरोबर x इज इक्वल टू 0 असेल तर मी कंडिशनला केस सेकंड देतो आणि याला मी मानलं केस सेकंड. आता सेकंड केस मध्ये आपण काय लिहिणार मित्रांनो x इज इक्वल टू 0. बरोबर x इज इक्वल टू 0 पुट अप केलं तर ऍक्सलरेशन किती आपल्याकडे a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वापस किती x. x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0 मल्टिप्लाइड बाय 0 तर ऍक्सलरेशन किती आलं 0. बरोबर तर ऍक्सलरेशन 0 आलं त्याला काय म्हणणार मिनिमम. बरोबर हे कोणते ऍक्सलरेशन आहे म्हणणार आपल्याकडे मिनिमम ऍक्सलरेशन. हे मिनिमम ऍक्सलरेशन. आता मिनिमम ऍक्सलरेशन आहे हे मॅक्झिमम आणि हे मिनिमम. आता मिनिमम ऍक्सलरेशन कुठे आलं आपल्याकडे कोणत्या सिच्युएशनला मीन पोझिशनला.
दॅट मीन पोझिशन ऍक्सेलरेशन किती आपल्याकडे. आता परत वापस ये आलो, परत वापस किती बनणार इथं या सिच्युएशनला किती राहील आपल्याकडे मायनस ए असं होतं. परत वापस किती आला आपल्याकडे ऍक्सेलरेशन कोणता आला प्लस ए, बरोबर ना. परत वापस थर्ड केस इथं पुट अप करतो, केस नंबर थर्ड. तर x इज इक्वल टू मायनस ए, x इज इक्वल टू मायनस ए. ह्या कंडिशन मध्ये परत वापस काय म्हणणार आपण, ही सिच्युएशन आहे a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर किती आपल्याकडे x, x ची व्हॅल्यू किती मायनस ए, मायनस ओमेगा स्क्वेअर आणि मायनस ए, तर वापस किती झालं प्लस ओमेगा स्क्वेअर आणि वापस किती ए. हे ऍक्सेलरेशन लक्षात आलं. तर आपल्याकडे प्लस एक्सट्रीमला परत वापस इथे मॅक्सिमम ऍक्सेलरेशन बनणार, मायनस एक्सट्रीमला परत वापस किती मॅक्सिमम ऍक्सेलरेशन किती आलं मॅक्सिमम ऍक्सेलरेशन. कोणत्या पोझिशनला मायनस एक्सट्रीमला आणि प्लस एक्सट्रीमला किती मॅक्सिमम, मीनला किती 0. ही कंडिशन आपल्याला लक्षात आली पाहिजे. माझ्या मित्रांनो मी लास्टला एक इक्वेशन असं लिहिलं त्याला, ह्यालाच असं इक्वेशन आपण मानू a इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर, राईट, प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर. प्लसला नेलं तरी मॅक्सिमम ऍक्सेलरेशन आहे आणि मायनसला आलं तरी काय मायनस ऍक्सेलरेशन. मी त्याला वापस काय लिहिला तर मित्रांनो प्लस मायनस किती प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. हे काय होतं आपल्याकडे ऍक्सेलरेशन. तर मॅक्सिमम ऍक्सेलरेशन कधी कंडिशन आहे आपल्याकडे प्लस एक्सट्रीम आणि मायनस एक्सट्रीम, मीन पोझिशनला किती 0. हे होतं ऍक्सेलरेशन, एक्सप्रेशन फॉर द ऍक्सेलरेशन इन एसएचएम. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं इक्वेशन, ऍक्सेलरेशन झालं तर आता नेक्स्टला जे एक्सप्रेशन आहे ते कोणतं व्हेलॉसिटी. नेक्स्ट एडिंग टाका मित्रांनो, आपण आता एडिंग टाकायचं एक्सप्रेशन फॉर velocity in linear SHM. कोणते SHM आहे आपल्याकडे linear SHM. linear SHM मध्ये velocity. आता velocityचं परत इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर जे velocityचं इक्वेशन आपल्याला मित्रांनो फाइंड आउट करायचं ते परत वापस मानलं मी according to the आता आपल्याला स्टडी करायचं हे परत स्टार बनवून दिलं अकॉर्डिंग टू इक्वेशन. कोणतं इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन जे डिफरन्शियल इक्वेशन होतं मित्रांनो ते इक्वेशन किती होतं आपल्याकडे d2x अपॉन किती होतं dt स्क्वेअर बरोबर आणि परत वापस काय होतं प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0 ते इक्वेशन होतं बरोबर. आणि नेक्स्ट ला त्याला असं इक्वेशन मानत होतो d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. हे माझ्याकडे इक्वेशन मी d स्क्वेअर x ला मी सेपरेशन करू मी सेपरेट केलं त्याला काय लिहू शकतो मी d याला काय लिहिलं आपण dv अपॉन dx असं लिहू शकतो आपण आता dv अपॉन dt लिहिलं dv अपॉन dt म्हणजे काय ऍक्सेलरेशन बरोबर. dv अपॉन dt आणि इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. आता dv अपॉन dt म्हणजे काय फक्त ऍक्सेलरेशन बरोबर. हे काय होतं ऍक्सेलरेशन म्हणजे मी फक्त आता याला काय करतो dx नी मल्टिप्लाय करतो आणि डिवाइड मी कितीने करतो dx बरोबर. त्याला dv आणि डिवाइडेड बाय dx आणि मल्टिप्लाइड बाय किती dx अपॉन dt बरोबर. dv अपॉन dt हे फक्त मल्टिप्लाय किती dx अपॉन dx dx कॅन्सल झालं राहिला किती फक्त dv अपॉन dt मल्टिप्लाइड मी किती केलं dx ने डिवाइड किती केलं dx ने आणि इज इक्वल टू किती मानलं मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. आलं लक्षात. आता dx अपॉन dt म्हणजे काय फी बरोबर. dx अपॉन dt म्हणजे काय फी. आता नेक्स्ट ला dx अपॉन dt म्हणजे फी मानतो इक्वेशनला मी पुट करतो इथे मानतो therefore dx अपॉन
dt इज इक्वल टू किती फील्ड वेलोसिटी चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम फील्ड आता ह्या इक्वेशनला मी लिहिलं dv अपॉन किती dx मल्टिप्लाइड बाय फील्ड बरोबर मल्टिप्लाइड बाय फील्ड हे dx अपॉन dt चे इक्वेशन किती आहे फील्ड आणि इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x आलं आता नेक्स्ट ला हे dx ला मी मल्टिप्लाय करतो या साइडला बरोबर तर इथे इक्वेशन येईल माझ्याकडे dv मल्टिप्लाइड बाय v dv मल्टिप्लाइड बाय v आणि मायनस ओमेगा स्क्वेअर x आणि मल्टिप्लाइड बाय dx इझी लक्षात आलं मित्रांनो नेक्स्ट ला आता मी काय केलं dv मल्टिप्लाइड बाय v हे dx इकडे नेलं तर काय झालं मल्टिप्लाय तर नेक्स्ट ला आपल्याला काय करायचं आता मी मानलं बोथ द साइड्स आर इंटिग्रेटेड मी काय म्हणणार त्याला बोथ द साइड्स आर इंटिग्रेशन दोन्ही साइडला मी काय केलं इंटिग्रेशन केलं बरोबर आता इथे इंटिग्रेशन केलं तर मी याला मानलं इंटिग्रेशन ऑफ dv v इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर x इनटू dx बरोबर आता dv डॉट v म्हणजे इंटिग्रेशन किती आलं dx मल्टिप्लाइड बाय x बरोबर dx मल्टिप्लाइड बाय x इंटिग्रेशन किती असतं x स्क्वेअर अपॉन 2 लक्षात आलं x स्क्वेअर अपॉन किती असतं 2 जसं आपण लिहितो ना dx इंटिग्रेशन ऑफ dx आणि x ची पॉवर आहे x आहे म्हणजे किती 1 बरोबर ना 1 म्हणजे काय लिहितो फॉर्म्युला आपण x स्क्वेअर अपॉन 2 x स्क्वेअर अपॉन किती येतं 2 म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय लिहितो त्याला इथे किती 1 आणि किती n+1 आणि x ची पॉवर किती n+1 1 आहे म्हणजे किती इथं 1+1 म्हणजे किती आलं 2 आणि इथं 1+1 म्हणजे किती झालं x स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे इंटिग्रेशन किती आलं याचं x स्क्वेअर अपॉन 2 x स्क्वेअर अपॉन किती आलं 2 x स्क्वेअर अपॉन 2 आलं तर इथे मित्रांनो dv डॉट v म्हणजे किती आलं आपल्याकडे v स्क्वेअर अपॉन 2 याचं इंटिग्रेशन किती आलं v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू आता हे ओमेगाला काय करतो मी बाहेर घेतो ओमेगा कॉन्स्टंट आहे मग इथे काय करतो मायनस ओमेगा स्क्वेअर बरोबर इंटिग्रेशन कुणाचं करू मी x dx बरोबर dx x म्हणा किंवा x dx आता ह्याचं इंटिग्रेशन किती येईल x स्क्वेअर अपॉन 2 बरोबर तर v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर नेक्स्ट ला परत वापस इथे इंटिग्रेशनला किती लिहिलं x स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस काय लिहितो मित्रांनो मी c म्हणजे काय कॉन्स्टंट आहे c काय असतो आपल्याकडे कॉन्स्टंट आता आपल्याकडे जी व्हॅल्यू लिहिली आता मित्रांनो आपण काय केलं v स्क्वेअर अपॉन 2 आणि इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि x स्क्वेअर अपॉन किती लिहिलं 2 आणि प्लस किती c नेक्स्ट ला आता मला फॉर एक्झाम्पल मला c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची कोणती व्हॅल्यू आपल्याकडे c आता c इज इक्वल टू मी इथं मानतो आता एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी किती 0 बरोबर ना एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी किती 0 और आता एक्स्ट्रीम पोझिशनला मी वेलोसिटी 0 मानलं तर 0 चा स्क्वेअर म्हणजे सगळी टर्म काय झाली कॅन्सल आउट मग राहिला किती माझ्याकडे फक्त c मी इकडे टर्म आली तर काय झालं c इज इक्वल टू प्लस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 बरोबर असं मानतो इथं फॉर ऑब्जेक्ट एक्स्ट्रीम पोझिशन कोणत्या पोझिशनला मानला एक्स्ट्रीम पोझिशन बरोबर ना एक्स्ट्रीम पोझिशन वेलोसिटी इज इक्वल टू v इज इक्वल टू किती 0 बरोबर ना v इज इक्वल टू किती आला 0 v 0 मानला तर 0 चा स्क्वेअर जे इक्वेशन आहे आपल्याकडे ते इक्वेशन किती आहे v स्क्वेअर अपॉन 2 बरोबर याला मी इक्वेशन फर्स्ट मानतो कोणते इक्वेशन आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन ते v स्क्वेअर 0 स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि परत वापस x स्क्वेअर अपॉन 2 प्लस किती c इथे किती होता 0 चा स्क्वेअर अपॉन 2 आणि मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस किती आला c ही सगळी टर्म काय झाली 0 आणि इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 प्लस किती c तर c इज इक्वल टू ची व्हॅल्यू आली माझ्याकडे ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 ठीक आहे व्हॅल्यू आली c
बरोबर. हे आधी सी ची व्हॅल्यू. आता मित्रांनो या इक्वेशन नाव दिलं मी सेकंड इक्वेशन. कोणतं इक्वेशन म्हणलं आपण? सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन मध्ये मी काय केलं, पुट द इक्वेशन नंबर सेकंड इन इक्वेशन नंबर कोणत्यामध्ये? फर्स्ट. मी मानलं पुट द व्हॅल्यू of equation number second in equation number first. फर्स्ट इक्वेशन मध्ये मी व्हॅल्यू पुट अप करतो, एकदम इझी. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट अप केली तर v² इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. कोणते येईल आता? मायनस ओमेगा स्क्वेअर. आता नेक्स्ट ला मायनस ओमेगा स्क्वेअर x² लिहिलं आणि प्लस c ची व्हॅल्यू काय लिहिणार आता? मायनस काय लिहिलं आता? मायनस आपण काय लिहिलं आहे? मायनस. बरोबर. इथं कोणती व्हॅल्यू आपल्याकडे? त्याची इक्वेशन आहे सी. मी फक्त सी ची व्हॅल्यू पुट अप करतो. तर सी साठी काय राहील आता? प्लस ओमेगा स्क्वेअर x². बरोबर. ते x² अपॉन किती राहील? 2. x² अपॉन किती राहील? 2. आता जी x² आहे, आता या x ला आपण कुठं मानलं होतं व्हेलॉसिटी? एक्स्ट्रीम पोझिशनला. बरोबर. मग डिस्प्लेसमेंट त्यावेळेस किती असेल? ये. मग x च्या जागी व्हॅल्यू किती पुट अप करू इथं? ये. मग ह्या ये ला इथे मी असं मानतो x इज इक्वल टू किती? ये. बरोबर. x इज इक्वल टू ये. मी या सगळ्या टर्मला मी काय मानलं आता? ये ची पोझिशन आहे. x इज इक्वल टू जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती मानलं आपण? ये पोझिशन. मी ये पोझिशन मानलं ते इक्वेशनला लिहितो ओमेगा स्क्वेअर आणि इथे किती लिहू? a² अपॉन किती लिहिलं? राईट आलं. आता नेक्स्ट इक्वेशन काय होईल बघा. 2 ला 2 सगळे कॅन्सल होऊन झालं. 2 ला 2 काय झालं? कॅन्सल आउट. ते 2 कॉमन आलं आणि 2 ला 2 काय झालं? कॅन्सल आउट. राहिलं किती आपल्याकडे आता बघा. हे ओमेगा कॉमन काढू. हे ओमेगा कॉमन घेतलं तर लास्टला जे इक्वेशन येईल आपल्याकडे ते इक्वेशनला मी पुट अप करतो. त्याला मानतो की दिलं v² इज इक्वल टू हे प्लस इकडे घेतो ओमेगा मी काय झालं? कॉमन. ओमेगा कॉमन आला त्याला काय लिहिलं मी आता? ओमेगा. इथे लिहिलं मी ओमेगा स्क्वेअर. बरोबर. ओमेगा स्क्वेअर आणि परत वापस लिहितो जे ओमेगा स्क्वेअर आहे ये मायनस x. ये मायनस ए म्हणजे a² किती राहिला आपल्याकडे? x². ओमेगा कॉमन. तर नेक्स्ट ला मी परत वापस काय मानतो याला? ही जी सिच्युएशन आहे आपल्याकडे त्याला मी लिहिलं ओमेगा स्क्वेअर a² मायनस x². मायनस कोण आहे? x. हे काय आहे आपल्याकडे? प्लस. आता नेक्स्ट ला v². मी वापस इक्वेशनला काय मानतो? v². आता इक्वेशन काय लिहू आपण आता? v². जे इक्वेशन आहे v² चं तर v² इज इक्वल टू किती आले आपल्याकडे? ओमेगा स्क्वेअर. बरोबर. ओमेगा स्क्वेअर आणि जे नेक्स्ट ला इक्वेशन आलं तर त्याला मानलं मी a² मायनस x². असंच इक्वेशन आहे. बरोबर. तर नेक्स्ट ला जे आपल्याकडे इक्वेशन येईल v इज इक्वल टू त्याला काय लिहिलं? अंडर रूट. इकडचा स्क्वेअर काढला तिकडे काय? रूट. त्याला मानलं ओमेगा स्क्वेअर आणि इथे काय लिहिलं? a² मायनस x². बरोबर. तर नेक्स्ट ला ओमेगाला बाहेर काढलं तर काय राहील आपल्याकडे? स्क्वेअर कॅन्सल झाला. त्याला मानतो मी प्लस मायनस ओमेगा आणि त्याला काय लिहिलं? इन अंडर रूट x². ही घ्यायची व्हॅल्यू झाली व्हेलॉसिटी. त्याला काय इक्वेशन मानलं? व्हेलॉसिटी. हे झालं व्हेलॉसिटी. की आधी व्हेलॉसिटी v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन अंडर रूट a² मायनस x². हे इक्वेशन कसे झालं? व्हेलॉसिटी. This equation काय म्हणतो आपल्याला? This equation किंवा this expression for the velocity in linear SHM. लिनियर SHM मध्ये जे इक्वेशन आलं ते किती आलं? v is equal to plus minus omega in under root a² plus x². आता फॉर एक्झाम्पल आता व्हेलॉसिटी आपण कधी मॅक्सिमम आणि कधी मिनिमम मानायचं? आता ते कसं कॅल्क्युलेट करतो आपण? आता व्हेलॉसिटी कधी मानलो आपण? आता म्हणलं आपण मॅक्सिमम व्हेलॉसिटी आणि मिनिमम व्हेलॉसिटी कधी येते ते बघू आपण. ज्यावेळेस मी x ला x इज इक्वल टू जे डिस्प्लेसमेंट आहे x काय माझ्याकडे डिस्प्लेसमेंट x ला मी कुठं मान 0 म्हणजे मीन पोझिशनवर x कुठे? मीन. आता मी मानलं x इज इक्वल टू 0 पोझिशन कुठली आली आपल्याकडे? मीन पोझिशन. बरोबर. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कोणती असेल?
कॅल्क्युलेट करू शकतो आपण. v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस काय म्हणतो आपण एक्स स्क्वेअर. एक्स ला किती पुटअप करू, एक्स ला किती पुटअप करू 0. मग 0 पुटअप केलं तर प्लस मायनस ओमेगा इन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस किती 0 चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. याला काय म्हणलं आपण मायनस किती व्हॅल्यू आपल्याला मायनस. आता किती आला 0 चा स्क्वेअर केला तर किती व्हॅल्यू आली 0. मग आपल्याकडे प्लस मायनस ओमेगा आणि इथे किती राहिला ए स्क्वेअर. किती राहिलं फक्त ए स्क्वेअर. ए स्क्वेअरचा रूट काढला आपण तर किती आला ए. बरोबर. तर v इज इक्वल टू किती राहील प्लस मायनस ओमेगा ए. यालाच काय मानलं आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट. कोणता पॉइंट मीन पोझिशन. कोणत्या पॉइंटला व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे मीन पोझिशनला. व्हेलॉसिटी काय म्हणणार आपण व्हेलॉसिटी मॅक्झिमम. मॅक्झिमम व्हेलॉसिटी काय म्हणणार आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आता नेक्स्ट ला आपण x ला कोणती कंडिशन मानू शकतो. डिस्प्लेसमेंट कुठे मानू शकतो आपण प्लस ए किंवा मायनस ए. मग आपण x ला x इज इक्वल टू फक्त काय मानू ए. बरोबर. x ला काय मानलं ए. तर एक्स्ट्रीम पोझिशन. आता कोणती पोझिशन आहे एक्स्ट्रीम पोझिशन. याला काय मानलं आपण एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला मी पार्टिकलला नेलं तिथे व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. तर v इज इक्वल टू परत वापस काय केलं v इज इक्वल टू इन अंडर रूट v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस किती घेऊ एक्स स्क्वेअर. आता x ला व्हॅल्यू किती ए. तर प्लस मायनस ओमेगा ए मायनस किती ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर झाला. तर नेक्स्ट ला किती आलं इथं 0. 0 चा रूट केला तर किती आला 0. बरोबर. तर मल्टिप्लाइड बाय किती आलं 0. तर v इज इक्वल टू किती झालं 0. म्हणजे व्हेलॉसिटी किती आली 0. कोणत्या टर्मला आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशनला. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी किती मॅक्झिमम v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा ए. आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी आपल्याकडे मॅक्झिमम. तर एक्स्ट्रीम पोझिशनला किती आली 0. हे एक एक्सप्रेशन होतं मित्रांनो आपल्याला. हे जे एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी इन लिनियर एसेंशियल. अगोदर एक्सप्रेशन कॅल्क्युलेट केलं. एक्सप्रेशन किती आलं v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे आलं एक इक्वेशन. त्यानंतर आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हेलॉसिटी चेक केली. तर आपण व्हेलॉसिटी चेक केली. आता तर फक्त आपण इंट्रोडक्शन मध्ये कालच्या एक्झाम्पल मध्ये कालच्या इक्वेशन मध्ये किंवा कालच्या लेक्चर मध्ये आपण काय मानत होतो फक्त मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय आहे मित्रांनो आपल्याकडे मिनिमम आहे. हे फक्त आपण सपोज करतो किंवा कन्सिडर करतो. आता आपण प्रूव्ह केलं. ज्यावेळेस माझ्याकडे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे मॅक्झिमम म्हणजे ए डिस्प्लेसमेंट आहे त्यावेळेस माझ्याकडे व्हेलॉसिटी किती येते 0. आणि माझ्याकडे मीन पोझिशनला म्हणजे एक्स डिस्प्लेसमेंट किती होतं 0. त्यावेळेस व्हेलॉसिटी किती मॅक्झिमम. मॅक्झिमम आणि मिनिमम व्हेलॉसिटी हे होते एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी अँड लिनियर हार्मोनिक मोशन मधलं. मित्रांनो आपण काल स्टडी केलं इंट्रोडक्शन ऑफ ऑसिलेशन आणि आज स्टडी केलं एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर आज आपण इथंच थांबू आणि तुम्ही याच्यावरती जे काही क्वेश्चन असतील तर ते सॉल्व्ह करा. मीही तुम्हाला काही असाइनमेंट देतो सॉल्व्ह करण्यासाठी काही क्वेश्चन देतो तर ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि आता जे उद्याचं काही इक्वेशन आहे त्याला म्हणून एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ते आपण उद्या स्टडी करू आणि आज आपण इथंच थांबू मित्रांनो. थँक्यू.